नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्मार्ट स्पीक या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे। तर बघा, आता आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत टू बी, टू हॅव आणि टू डू या वाक्यांमध्ये काय फरक असतो, त्याची वेगवेगळी जे वाक्य असतात ती कशी ओळखायची, की कुठलं सेंटेन्स हे टू बीचं आहे, कुठलं सेंटेन्स हे टू हॅवचं आहे, कुठलं सेंटेन्स हे टू डूचं आहे। तर ह्याचा म्हणजे आपल्याला डिफरन्स करण्याच्या अगोदर आपल्याला वर्ब काय ते माहित पाहिजे। जर वर्ब आपल्याला माहित असेल, क्रियापद काय असतं, क्रियापद ओळखता आलं तरच आपण टू बी, टू हॅव आणि टू डू याच्या सेंटेन्स मध्ये आपण कंपॅरिझन करू शकू, त्याच्यामध्ये फरक आणि ओळखू शकू की कुठलं टू बीचं आहे, कुठलं टू हॅवचं आहे आणि कुठलं टू डूचं आहे। तर बघा, वर्ब माहित पाहिजे। तर वर्ब काय असतो बघा, वर्बला आपण मराठीत म्हणतो क्रियापद। आणि क्रियापद काय असतं तर बघा, क्रियापद म्हणजे काय, अ वर्ड। वर्ड म्हणजे काय, शब्द। म्हणजे वाक्यामध्ये असा शब्द असतो अ वर्ड विच शोज, शोज म्हणजे दाखवणे। म्हणजे वाक्यामध्ये एक शब्द असतो जो की आपल्याला दाखवतो। काय दाखवतो बघा, ऍक्शन। ऍक्शन म्हणजे काय, क्रिया, काम। म्हणजे वाक्यामध्ये असा शब्द असतो की ज्या शब्दामध्ये आपल्याला कळतं की कुठलं काम होतंय आणि तो शब्द असतो वर्ब, त्यालाच म्हणतो आपण क्रियापद। सपोज आता मी लिहित आहे, मी लिहित आहे, तर या वाक्यामध्ये कुठल्या शब्दाने आपल्याला कळतं की कुठलं काम होतंय, तर बघा या वाक्यामध्ये आपल्याला लिहित शब्दाने कळतं की कुठलं काम होतंय। मग त्या लिहित शब्दाने आपल्याला कळतं की काम लिहिण्याचं होतंय। मग ज्या शब्दाने आपल्याला कळतं की कुठलं काम होतंय त्याला म्हणतो आपण वर्ब। आता फॅन फिरत आहे, या वाक्यामध्ये फिरत या शब्दाने कळतं की आपल्याला कुठलं काम होतंय। मग फिरत शब्द काय आहे, वर्ब आहे। तर बघा, येणे, जाणे, बसणे, उठणे, नाचणे, पळणे, खेळणे, गाणे हे जे असे शब्द असतात तर त्या शब्दाने आपल्याला कुठलं काम होतंय ते कळतं। आणि मग हे शब्द काय असतात, तर हे शब्द हे वर्ब असतात, क्रियापद असतात। तर बघा, तुम्हाला कळलं असेल मग काय असतं क्रियापद, तर ज्या शब्दामुळे वाक्यामध्ये आपल्याला कळतं कुठलं काम घडते, कुठली क्रिया घडते त्याला म्हणतो आपण वर्ब। म्हणजेच क्रिया दाखविणारा शब्द, जो आपल्याला काम दाखवतो, क्रिया दाखवतो, तो म्हणजे काय झाला, वर्ब। मग आता बघा, आपण आता बघू टू बी आणि टू हॅव आणि टू डू मध्ये काय फरक असतो। तर बघा, जे टू बी आणि टू हॅव चे सेंटेन्स असतात, हे टू बी अँड टू हॅव, टू बी अँड टू हॅव, याच्यामध्ये हा जो वर्ब आहे हा ऍब्सेंट असतो। म्हणजे अशी वाक्य की ज्यामध्ये कामच येत नाही, वर्बच ऍब्सेंट असतो, क्रियाच होत नाही, ती वाक्य असतात, ती सेंटेन्स असतात, इट इज आयदर बी टू बी ऑर टू हॅव, ती सेंटेन्स असतात टू बी आणि टू हॅव ची। तर बघा, कळलं, अगोदर बघायचं की वाक्यामध्ये जे आपलं सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये वर्ब आहे की नाही। वाटतं तुम्हाला ओळखायला मी शिकवलं, तर वर्ब जर असेल तर ते वाक्य असतं टू डूचं, आणि जर वर्ब जर नसेल तर समजायचं ते वाक्य आयदर टू बीचं असेल किंवा टू हॅवचं असेल। तर बघा, मग आता आपण बघू की टू बीचं सेंटेन्स कसं ओळखायचं। टू बीचं सेंटेन्स कसं ओळखायचं, जर वर्ब तर ऍब्सेंट आहे, मग वर्ब तर ऍब्सेंट आहे, पण आपल्याला आता टू बी आणि टू हॅव दोन्हीमध्ये पण वर्ब ऍब्सेंट आहे, पण याच्यामध्ये काय फरक असतो ते आता आपण बघू। तर बघा, टू बीचे सेंटेन्स कुठले असतात, बी म्हणजे काय असतं, असणे। बी म्हणजे काहीतरी असणे। तर टू बीच्या सेंटेन्स मध्ये वर्ब तर ऍब्सेंट आहे, मग आपण काय सांगतो, तर टू बीच्या सेंटेन्स मध्ये आपण कर्त्याची क्वालिटी सांगतो, कुणाची तरी क्वालिटी सांगतो। क्वालिटी काय असते, ऍडजेक्टिव्ह क्वालिटी। म्हणजे ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, आता तो हुशार मुलगा आहे, तर बघा एक्झाम्पल क्वालिटी म्हणजे काय, करण हुशार मुलगा आहे। तर बघा, इथे हुशार शब्दाने आपल्याला करणची क्वालिटी घडते। आणि ह्याच्यामध्ये बघा, वर्ब आलंय का, काय काम आलंय का, तर नाही, करण काहीच काम करत नाही, फक्त आपण करण बद्दल सांगितलं की करण कसं आहे, हुशार आहे, म्हणजे आपण त्याची क्वालिटी सांगितली। आणि म्हणून ते वाक्य कशाचं आहे, प्रेझेंटचं वाक्य, सॉरी ते वाक्य कशाचं आहे, टू बीचं, कारण ह्याच्यामध्ये काम नाही आलं, आपण क्वालिटी सांगितली। आता बघा, मोबाईल काळा आहे, काळ्या शब्दाने काय कळतं आपल्याला, मोबाईलची क्वालिटी कळते, म्हणजे हे पण वाक्य कशाचं होईल, टू बीचं होईल। बघा, क्लासरूम स्वच्छ आहे, स्वच्छ शब्दाने आपल्याला काय कळतं, तर क्लासरूमची माहिती कळते, म्हणजे काय झालं, तर ते पण सेंटेन्स कशाचं होईल, टू बीचं होईल। आता पेन जुना आहे, जुना शब्दाने आपल्याला पेनची काय कळते, क्वालिटी कळते, कसा आहे तो, म्हणजे हे वाक्य पण कशात झालं, टू बीचं। आणि मी जे आता एक्झाम्पल सांगितलं की पेन जुना आहे, क्लासरूम स्वच्छ आहे, करण हुशार मुलगा आहे, याच्यामध्ये काही कामच आलेलं नाही, म्हणजे हे वाक्यामध्ये वर्ब नाही, आणि वर्ब नाही म्हणजे हे टू बी किंवा टू हॅवचं असेल। त्याच्यामध्ये पण आता आपण सांगितले त्यामध्ये क्वालिटी होती, म्हणजे हे सेंटेन्स कशाचं आहे, टू बीचं आहे। पुढे बघा, आणखी टू बीच्या सेंटेन्स मध्ये आपण प्लेस पण सांगू शकतो। आपण प्लेस म्हणजे ठिकाण, मग ठिकाण सांगण्यासाठी पण आपण टू बीचा वापर करतो। कसं बघा,
विद्यार्थी क्लासमध्ये होते. विद्यार्थी कुठं होते? क्लासमध्ये होते. म्हणजे आपण विद्यार्थ्यांचं काय दाखवलोय? जागा दाखवलं होतं. आणि मग याच्यामध्ये काही काम आले का बघा? विद्यार्थी क्लासमध्ये होते, काहीच नाही, कामच नाहीये, म्हणजे याच्यामध्ये वर्ब ऍब्सेंट आहे. आणि ज्या वाक्यात वर्ब ऍब्सेंट असतं ते टू बी किंवा टू हॅवचं असतं. पण त्याच्यामध्ये जर आपण प्लेस दाखवत असू तर ते सेंटेन्स असतं टू बीचं. बघ आता पेन माझ्या हातामध्ये आहे. पेन कुठे? हातामध्ये. म्हणजे आपण पेनची काय दाखवतोय? जागा दाखवतोय, प्लेस दाखवतोय. आणि ज्या सेंटेन्स मध्ये आपण जागा दाखवतो ते सेंटेन्स असतं टू बीचं, जर वर्ब ऍब्सेंट असेल तर. मग बघा, सपोज आता हॉस्पिटल हे क्लासच्या जवळ आहे, म्हणजे हॉस्पिटलची आपण काय दाखवलो? जागा दाखवली. की हॉस्पिटल कुठे? किंवा हॉस्पिटल बस स्टँड जवळ आहे, तर आपण हॉस्पिटलची काय दाखवलो? जागा दाखवलो, प्लेस दाखवलो की ते कुठे? तर ते बस स्टँडच्या जवळ आहे. म्हणजे आपण जवळ शब्दाने आपल्याला कळतं त्याची जागा, आणि ह्याच्यामध्ये काही काम येत नाही, फक्त आपण त्याची जागा दाखवलो म्हणजे ते वाक्य असतं टू बीचं. म्हणजे बघा, पहिले तर आपण क्वालिटीसाठी वापरतो, पुन्हा प्लेस दाखवायला. तिसरे बघा, आणखी आपण त्याचा यूज करतो प्रोफेशन सांगण्यासाठी. प्रोफेशन म्हणजे काय? एखाद्याचा व्यवसाय सांगण्यासाठी. व्यवसाय कसा? बघा, त्याचा एक्झाम्पल, मामाची मुलगी डॉक्टर असेल. डॉक्टर असेल म्हणजे डॉक्टर काय झालं? एक प्रोफेशन झालं. याच्यामध्ये काही काम आलंय का? तर काहीच काम नाही. म्हणजे काय ऍब्सेंट आहे? वर्ब तर ऍब्सेंटच आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय सांगितलं? तर मामाच्या मुलीचं प्रोफेशन सांगितलं. आणि ज्या वाक्यामध्ये आपण प्रोफेशन सांगतो ते सेंटेन्स कशाचं असतं? ते सेंटेन्स असतं टू बीचं. मग जसं की बघा, तो डॉक्टर आहे, तो इंजिनियर आहे, तो शिक्षक होता, तो बिझनेसमॅन असेल, तो राजकारणी पॉलिटिशियन असेल, तो जर्नलिस्ट असेल. मग हे जे असे सेंटेन्स आहेत तर याच्यामध्ये आपण प्रोफेशन सांगतो, आणि ज्या सेंटेन्स मध्ये आपण प्रोफेशन सांगतो ते सेंटेन्स असतात टू बीचे, म्हणजे त्याच्यामध्ये वर्ब ऍब्सेंट असतो. तर बघा, याच्यामध्ये पण टू बी आपण या पहिल्या सेंटेन्स मध्ये कर्णहुशार आहे. बघा, आहे आलं म्हणजे हे सेंटेन्स होतं प्रेझेंट टेन्सचं. विद्यार्थी क्लासमध्ये होते हे सेंटेन्स होतं पास्ट टेन्सचं. मामाची मुलगी डॉक्टर असेल हे सेंटेन्स आहे फ्युचरचं. म्हणजे आपण क्वालिटी, प्लेस, प्रोफेशन हे प्रेझेंट मध्ये सांगू शकतो, पास्ट मध्ये सांगू शकतो, आणि फ्युचर मध्ये पण सांगू शकतो. बघा, आहे आलं म्हणजे प्रेझेंट असतं, होता आलं म्हणजे पास्ट असतं, नसेल म्हणजे येणारा म्हणजे भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स असतो. तर बघा, आपण आता टू बी मध्ये बघितलं क्वालिटी, प्लेस आणि प्रोफेशन सांगतो. तिसरं बघा, नेक्स्ट बघा, टू हॅव. तर टू हॅव म्हणजे काय? तर बघा, टू हॅव म्हणजे मालकी. टू हॅव मध्ये पण काय ऍब्सेंट असतं? टू बी आणि टू हॅव दोन्ही मध्ये पण वर्ब ऍब्सेंट असतो. मग टू हॅव मध्ये आपण काय सांगतो? तर टू हॅव मध्ये आपण एखाद्या वस्तूची मालकी सांगतो. मालकी, मालकी म्हणजे ओनरशिप. एखाद्या वस्तूवर आपण मालकी दाखवतो. मालकी म्हणजे कोणाकडे किंवा कोणाजवळ काहीतरी आहे, कोणाकडे तरी काहीतरी वस्तू आहे, असं आपण ज्या वाक्याने सांगतो ते वाक्य असतात टू हॅवचे. सपोज आता माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे पेन आहे, म्हणजे या वाक्यामध्ये पेन आहे, ह्याच्यात काही काम आलंय का? तर नाही, म्हणजे वर्ब ऍब्सेंट आहे. म्हणजे हे टू बी आणि टू हॅव मध्ये वर्ब ऍब्सेंट असतं. पण याच्यामध्ये मी काय सांगितलं? माझ्याकडे पेन आहे, म्हणजे माझी पेनवर मालकी झाली, ओनरशिप झाली, आणि म्हणून मग हे वाक्य कशाचं आहे? बघा, टू हॅवचं आहे. बघा, एक्झाम्पल त्याचं, माझ्याकडे मोबाईल आहे. बघा, माझ्याकडे मोबाईल आहे, या कडे शब्दाने आपल्याला त्या मोबाईलवरती आपली मालकी होती, पोझिशन होते. म्हणजे हे वाक्य कशाचं आहे? टू हॅवचं आहे. काही काम आलंय का? बघा, माझ्याकडे मोबाईल आहे, काहीच काम नाहीये, फक्त आपण त्या काय सांगतोय? त्याच्यावर मालकी दाखवतोय. पुढे बघा, त्याला गाडी होती. बघा, इथे ला आलं, त्याला गाडी होती. म्हणजे बघा, या वाक्यामध्ये काय येतं? असं कडेला जवळ येतं, कडेला जवळ. बघा, माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे बंगला होता, त्याच्याकडे गाडी होती, त्याच्याकडे पैसे होते, त्याच्याकडे पैसे असतील, त्याला बायको आहे, त्याला मुलगा आहे. म्हणजे आपण या वस्तूंवर काय दाखवलो? मालकी. मालकी कशाने दाखवलो? बघा, कडेला जवळ शब्दाने. म्हणजे बघा, त्याला गाडी होती, म्हणजे त्याच्याकडे काहीतरी होतं, त्याच्याकडे गाडी होती, म्हणजे गाडीवर आपण त्याच्या मालकी दाखवलो. काही काम नाही येत म्हणजे वर्ब नाही, म्हणजे ते टू हॅवचं आहे, म्हणजे आपण मालकी दाखवलो. पुढे बघा, माझ्याजवळ खूप पैसा असेल. जवळ आलं, जवळ आलं म्हणजे माझ्याकडे काहीतरी असेल, म्हणजे आपण पैशावर आपली मालकी दाखवलो. आणि ज्या सेंटेन्सने आपण मालकी दाखवतो ते कशाचं असतं? ते टू हॅवचं असतं. मग बघा, आता आपण बघितलं टू बी आणि टू हॅव मध्ये वर्ब ऍब्सेंट असतं, ज्याच्यामध्ये क्वालिटी, प्लेस, प्रोफेशन सांगतो ते सेंटेन्स असतं टू बीचं. आणि बघा, इथे पण आहे, होते, असेल आलं म्हणजे आपण मालकी प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये आणि फ्युचर मध्ये सांगतो. आणि मालकी दाखवली तर ते सेंटेन्स असतं टू हॅवचं, याच्यामध्ये वर्ब ऍब्सेंट असतो. आणि आपण काही एक्झाम्पल बघितले. पुढे बघा, टू डू. आता टू डू, डू म्हणजे काय? डू म्हणजे काहीतरी करणे. काय करणे? बरं, काहीतरी काम करणं. कामाला आपण काय म्हणतो? काहीतरी क्रिया. आणि क्रियाला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? ऍक्शन. आणि ज्या बघा, ऍक्शन आणि अ वर्ड विच शोज ऍक्शन,
ज्या शब्दाने आपल्याला कुठलं काम होतंय, ऍक्शन होती हे कळतं, त्याला काय म्हणतो आपण? वर्ब. त्याला म्हणतो वर्ब. म्हणजे बघा टू डूच्या सेंटेन्स मध्ये काय प्रेझेंट असतं? वर्ब प्रेझेंट असतं. टू बी आणि टू हॅव मध्ये वर्ब ऑप्शन असलं तर ते टू बी किंवा टू हॅवचं असेल. क्वालिटी प्लेस प्रोफेशन असेल तर ते टू बीचं असतं. आणि असं कडेला जवळ आलं तर ते असतं टू हॅव. म्हणजे मालकी, एखादी वस्तू जर मालकी दाखवली तर ते असतं टू हॅवचं. आणि टू डू मध्ये काय प्रेझेंट असतं? वर्ब. म्हणजे ज्या शब्दामध्ये, ज्या वाक्यामध्ये काम असतं, वर्ब असतं, ते वाक्य कशाचे असतात? टू डूचे. आता आपण बघा एक्झाम्पल काय, आपण इंग्रजी शिकत आहोत, म्हणजे इथं काय बघा, शिकण्याचं काम होतंय, इंग्रजी शिकण्याचं काम होतंय. आणि ज्या वाक्यामध्ये काहीतरी काम असतं, वर्ब असतं, इथं वर्ब कुठला आलाय? शिकणे हा वर्ब आलाय. ज्या वाक्यामध्ये वर्ब येतो ते सेंटेन्स असतं टू डूचं. पुढे बघा, तो तिची वाट पाहत होता. पाहणे, वाट पाहणे काय आहे? काहीतरी काम आहे. आणि ज्या वाक्यात काम येतं ते वाक्य कशाचं असतं? टू डूचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये वाट पाहणे काय एक वर्ब आहे. आता तो रोज शाळेत जातो, ह्याच्यामध्ये जातो शब्दाने आपल्याला कळतं काम होतंय. आणि ते मग वाक्य कशाचं असणार? ते सेंटेन्स असणार टू डूचं. तर बघा आता आपण टू बी, टू हॅव आणि टू डू मध्ये डिफरन्स केला. टू बी मध्ये आपण क्वालिटी प्लेस प्रोफेशन सांगतो, टू हॅव मध्ये कडेला जवळ येतं, मालकी सांगतो, एखाद्या वस्तू मालकी सांगतो. त्या दोन्ही मध्ये पण वर्ब ऍब्सेंट असतं. आणि टू डू म्हणजे काहीतरी करणे, म्हणजे याच्यामध्ये वर्ब असतं. आणि ज्या वाक्यामध्ये वर्ब असतं, काम असतं, ते सेंटेन्स असतं टू डूचं. तर बघितलं टू बी, टू हॅव आणि टू डूच्या वाक्यामध्ये कसा डिफरन्स करायचा, कुठला सेंटेन्स टू बीचा असतं, टू हॅवचं असतं आणि टू डूचं असतं. तर बघा आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देत आहे, तर ते एक्झाम्पल तुम्ही कुठलं टू बीचं आहे, टू हॅवचं आहे आणि टू डूचं आहे, तर ते कमेंट बॉक्स मध्ये त्याचे आन्सर तुम्ही कमेंट करा. तर बघा पहिलं सेंटेन्स आहे, तो गाणे गातो. पुढचं गौतम अदानी श्रीमंत आहे. नरेंद्र मोदी राजकारणी आहेत. सैनिकाकडे बंदूक आहे. तर हे जे आहेत, हे कुठलं सेंटेन्स आहे? टू बीचं आहे, टू हॅवचं आणि टू डूचं आहे. तर ती तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि जर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.